कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेकडनं समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे। निवडणुकीमधील नियोजन, जागा वाटप आणि दोन्ही पक्षातील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीमध्ये एकूण 13 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। त्यात भाजपचे 7, शिवसेनेचे 6 या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। या समितीमध्ये 5 सदस्य आणि 2 निमंत्रित सदस्य अशी 7 जणांची समिती असते। या समितीने आणि शिवसेनेची समिती अशी आम्ही 1-2 बैठकी पार पाडल्या। पहिल्या बैठकीमध्ये शिवसेना भाजपा युतीच्या संदर्भामध्ये किती नगरसेवक कोणाकोणाकडे आहे, कुठल्या पक्षाकडे किती नगरसेवक याच्याबद्दल बैठक झाली। आणि त्यानंतर दुसऱ्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीने म्हणून 83 नगरसेवकांची मागणी केलेली आहे। शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत, त्याच्यात मी पण आहे आणि मग सलोख्याने काही प्रश्न जे अडचणीचे ते सुटले पाहिजेत आणि व्यवस्थित प्रचार यंत्रणा राबवली केली पाहिजे, म्हणून त्या अनुषंगाने ही समन्वय समिती नेमली आहे। आता पुढे वाटाघाटीची चर्चा होणार आहे, त्याचा निर्णय या 1-2 दिवसात होईल। समिती आहे ती प्रामुख्याने युतीची बोलणी करण्यासंदर्भामध्ये प्राथमिक विषय या समितीतला हाच आहे की युती करायची आहे, तर युतीची बोलणी करत असताना त्याची लाईन ऑफ ॲक्शन काय असावी, त्याचा फॉर्म्युला काय असावा, युती झाली तर काय, युती नाही झाली तर काय, अशा सगळ्या विषयाच्या अनुषंगाने दोन्ही पक्षाने आपापल्या नेत्यांची एक समन्वय समिती केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून 2 बैठका आतापर्यंत समन्वय समितीच्या पार पडलेल्या आहेत।